देशी कट्टा आणि जिवंत कारतूस घेऊन फिरणाऱ्या कुख्यात आरोपीला पाचपोली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला अटक करत पोलिसांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे की गुन्हेगार कितीही शिताफीने वावरले असले तरी कायद्याच्या जाळ्यातून सुटणं अशक्य आहे। पाचपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबूराव राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार 30 ऑगस्ट रोजी दुपारी 4:30 ही कारवाई करण्यात आली आहे। पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर तात्काळ पथक रवाना करण्यात आलं। दरम्यान आरोपीला संशयित हालचाली करताना पाहून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं। त्यांची अंगझडती दरम्यान पोलिसांना एक देशी कट्टा आणि जिवंत कारतूस आढळून आलाय। या शस्त्रांसह आरोपीला अटक करून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। आरोपी हा कुख्यात गुन्हेगार असल्याची माहिती मिळाली असून तो कोणत्या हेतूने शस्त्र घेऊन फिरत होता याचा तपास सुरू आहे। पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबूराव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। डीबी पथक 28 तारखेला गस्त करत असताना एक एमपीडी रिलीज 2 वेळा एमपीडी रिलीज आरोपी अभय हजारे डाऊटफुल रेल्वे पटरीच्या बाजूला फिरत असताना सापडला। त्याच्याकडून खबरेनुसार व्हेरीफाय केले असता एक पिस्टल आणि 2 जिवंत राऊंड मिळाले। त्याला अटक करून पीसीआर घेण्यात आले। पीसीआर दरम्यान त्याची घराची झडती घेतली। त्याच्यात आणखी एक पिस्टल 1 राऊंड आणखी मिळाला। तर त्याच्यात जो बॅकवर्ड लिंक आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही दुसरा आरोपी बनवलो, तो सध्या फरार आहे। तर या आरोपीकडून टोटल 2 पिस्टल आणि 3 जिवंत राऊंड असे 56,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेले आहे। ही कारवाई PSI माझगावकर, डीबी पथकाचे हवालदार अंकुश राठोड, दिलीप पवार, प्रकाश पखान, आशिष बावनकर, वासुदेव जयपूरकर या पथकाने ही कारवाई केलेली आहे। बरोबर आहे। पकडलेल्या आरोपीचे नाव अभय हजारे राहणार बाळाभाऊ पेठ। तो त्याच्यावर याच्या अगोदर 17 गुन्हे दाखल आहे। त्याच्यात मारामारीचे 302चे 425चे अशा पद्धतीचे त्याच्यावर गुन्हे आहेत। आणि तो वरह पालनाचा व्यवसाय करतो। रात्रदिवस त्याला त्या व्यवसायासाठी जावं लागतो। सिक्युरिटीसाठी घेतलं म्हणून असं फोटो सांगतो, परंतु त्याच्यामागे नेमकं काय उद्देश आणखी तपासात निष्पन्न होतो। देशी कट्टा आणि जिवंत कारतूस घेऊन फिरणाऱ्या आरोपीला अटक करून पाचपोली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या दक्षतेचे कौतुक केले आहे। पुढील तपासात आरोपीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।